लोकसभा निवडणुकादरम्यान मतदानाच्या टक्केवारीत डेटा प्रकाशित करण्यात विलंब झाल्याबद्दल निवडणूक आयोगावर प्रचंड टीका झाली होती। त्यानंतर जवळपास 1 वर्षानंतर निवडणूक आयोगाने निकाल जलद आणि अधिक पारदर्शक पद्धतीने सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या अहवाल प्रणालीमध्ये सुधारणा केली आहे। या अहवाल प्रणालीमध्ये निवडणूक आयोगाने नक्की काय बदल केला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। ECINET ऍप द्वारे रिअल टाइम अपडेट्स। नवीन उपक्रमाअंतर्गत प्रत्येक मतदान केंद्रावरील अध्यक्षीय अधिकारी दर 2 तासांनी मतदानाचा डेटा थेट ECINET ऍप मध्ये प्रविष्ट करतील। हे जुन्या मॅन्युअल रिपोर्टिंग सिस्टमची जागा घेईल, ज्यामुळे मतदान डेटा सार्वजनिक होण्यास अनेकदा 4 ते 5 तास किंवा त्याहून अधिक विलंब होत असे। एकदा प्रविष्ट केलेला डेटा मतदारसंघ पातळीवर आपोआप एकत्रित केला जाईल आणि दर 2 तासांनी अपडेट केलेल्या वोटर टर्न आउट ऍप द्वारे प्रकाशित केला जाईल। मागील वेळापत्रकाप्रमाणेच, परंतु खूप जलद होईल। तर ही प्रक्रिया कधीपासून सुरू होईल? या नवीन उपक्रमामुळे अंदाजे मतदान ट्रेंड्सच्या ऍप अपडेटमध्ये लागणारा वेळ कमी होईल। या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वी ही सुधारित प्रक्रिया लागू केली जाईल। एक महत्त्वाचा बदल म्हणजे मतदान केंद्र सोडण्यापूर्वी मतदान केंद्राचे जनसंपर्क अधिकारी मतदान संपल्यानंतर लगेचच अंतिम मतदानाचा डेटा ECINET मध्ये प्रविष्ट करतील। त्यामुळे अहवाल देण्यास होणारा विलंब लक्षणीयरित्या कमी होईल आणि नेटवर्क उपलब्धतेनुसार मतदारसंघनिहाय मतदानाचा डेटा VTR ऍप वर त्वरित उपलब्ध होईल अशी अपेक्षा केली आहे। उपक्रमाचे नेतृत्व कोण करत आहे? भारतीय निवडणूक आयोग आता अंदाजे मतदान टक्केवारीच्या ट्रेंड्स बद्दल वेळेवर अपडेट देण्यासाठी एक सुव्यवस्थित तंत्रज्ञान चालित प्रणाली सुरू करीत आहे। ही नवीन प्रक्रिया पूर्वीच्या मॅन्युअल रिपोर्टिंग पद्धतींशी संबंधित वेळेचं अंतर लक्षणीयरित्या कमी करते, असं निवडणूक आयोगाच्या एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे। हा उपक्रम निवडणूक आयोगाच्या वेळेवर सार्वजनिक संवाद साधण्याच्या सततच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने सुरू केलेल्या सुधारांपैकी हा एक उपक्रम आहे। या बाबतीतले नियम कोणते? निवडणूक आचार संहिता नियम 1961 च्या नियम 49 च्या नियमबद्ध चौकटी अंतर्गत जनसंपर्क अधिकाऱ्यांना उमेदवारांनी नामांकित केलेल्या आणि मतदानाच्या समाप्तीच्या वेळी मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या मतदान केंद्र प्रतिनिधींना फॉर्म 17C सादर करणे आवश्यक आहे। त्यामध्ये नोंदणी झालेल्या मतांचा हिशोब आहे। या कायदेशीर आवश्यकतेत काहीही बदल झाला नसला तरी अंदाजे मतदान टक्केवारीच्या ट्रेंड्सची माहिती जनतेला देण्यासाठी सोयीस्कर बिगर कायदेशीर यंत्रणा म्हणून विकसित झालेल्या VTR ऍप अपडेट करण्याची प्रक्रिया अधिक सोपी केली जात आहे। त्यामुळे मतदारांच्या मतदानाचा रेट जलद गतीने अपडेट होण्यास मदत होईल। नवीन उपक्रमाअंतर्गत अंदाजे मतदान ट्रेंड्सचे अपडेट कमी वेळात उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्राचे जनसंपर्क अधिकारी मतदानाच्या दिवशी दर 2 तासांनी नवीन ECINET ऍप वर मतदानांची थेट नोंद करतील। प्रत्येक मतदारसंघातील या नोंदी स्वयंचलितपणे एकत्रित केल्या जातील। नवीन पद्धती ही पूर्वीप्रमाणेच दर 2 तासांनी अंदाजे मतदान टक्केवारी ट्रेंड प्रकाशित होत राहतील। एकूणच काय तर रात्री उशिरा किंवा दुसऱ्या दिवशी आलेल्या प्रत्यक्ष नोंदींच्या आधारे मतदान टक्केवारीचे ट्रेंड अनेकदा तासनतास उशिरा अपडेट केले जात होते। त्यामुळे 4-5 तास किंवा त्याहून अधिक उशीर होत होता। 2024च्या लोकसभा निवडणुकादरम्यान अनेक राजकीय पक्षांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, कारण काही प्रसंगी विलंबामुळे दुसऱ्या दिवशी मतदानांची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती। बिहार निवडणुकांपूर्वी करण्यात आलेल्या या सुधारणांमुळे आयोगाला मतदानांची आकडेवारी वेळेवर जाहीर करण्यास मदत होईल। या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे मतदान प्रक्रियेत अधिक सुलभता, पारदर्शकता येईल का? तुमचं मत आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।